जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आता आम्ही तुम्हाला पालक आणि मुलं यांच्यातील वर्तणुकीविषयी अधिक माहिती सांगणार आहोत. खूपच नाजूक संबंध असतात पालक आणि पाल्यांचे. नेहमीच पालकांना आपल्या पाल्यांविषयी खूप साऱ्या तक्रारी असतात. म्हणजेच मुलांना वाईट सवयी जडतात. आजकाल धूम्रपान करण्याची फॅशन झाली आहे आणि ड्रिंक्ससुद्धा अगदी उच्च घराण्यामध्ये, सोफिस्टिकेटेड फॅमिलीजमध्ये आजकालच्या हायफाय काळात मुलांना ड्रिंक्स आणि स्मोकिंग एखाद्या दागिन्यासारखं वाटतंय. हे जर असेल तर आपला छान शृंगार झालाय असं त्यांना वाटतं. वास्तविक या वाईट सवयी आहेत हे त्यांना समजतच नाही. जिकडे बघावं तिकडे हेच दिसतं. हे विशेषत्वानं बहुभाषिक शहरांमध्ये, आपल्या भारतातल्या आणि परदेशात तर कॉमन आहे. इतकं चहा आणि कोक पितात तसं वाईन आणि शॅम्पेन मुलं मुली पित असतात. कित्येक पालकांना याविषयी इतकं दुःख होतं. म्हणजे या वयात आमच्या मुलांना या अशा वाईट सवयी लागल्यात तर त्यांचं पुढचं भविष्य काय असेल, त्यांची प्रगती कशी होईल, शिक्षणात अभ्यासात एकाग्रता कशी वाढेल, तर त्यासाठी त्यांना इतकं टेन्शन असतं. आणि कित्येकदा ते आमच्याकडे अशा तक्रारी घेऊन येतात, मुलांना घेऊन येतात. अशा वेळी त्यांना खूप समजावून सांगावं लागतं. स्पेशली जेव्हा टीनेजर्सची शिबिरं असतात, तरुण मुलं 16 ते 25 वयोगटातील युवक युवतींचा असा कॅम्प असतो छान. आणि आम्ही त्या सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो. प्रत्येक सेशनमध्ये वेगवेगळे विषय घेतो. दिवसातून 3-3 विषय घेतले जातात. 3-3 तासांचे सेशन्स असतात. खूप एकाग्रतेनं मुलं यात सहभागी होतात आणि त्यातल्या बऱ्याच जणांच्या वाईट सवयी सुटतात. आणि आम्ही असं अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, भारतात सगळीकडे करतो. इंग्लंडमध्ये तर मुलांच्या मनावर हे बिंबवावं लागतं की या ड्रिंक्समुळे, वाईन पिण्यामुळे किंवा ड्रिंक्समुळे काय नुकसान होतं. सगळे सातत्याने सांगत असतात. आईवडील सांगतात, मोठी माणसं सांगतात, डॉक्टर्ससुद्धा सांगतात की सिगरेटमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. हे सगळ्यांना माहीत असतं, पण कोणीही ते सोडत नाही. दारू पिण्याचे काय दुष्परिणाम असतात तेही सगळ्यांना सांगतो, पण एकदा सवय जडली की ती सुटत नाही. म्हणून आम्ही त्यांना जरा जास्तच अगदी खोलवर जाऊन समजावून देतो. स्थूलामध्ये जो लॉस जो होतो तो तर सगळ्यांना कळतो. एकाग्रतेची शक्ती कमी व्हायला लागते. आपले कषाय, क्रोध, मान, माया, लोभ यावर नियंत्रण राहत नाही. कारण की या सगळ्या इंटॉक्सिकेटिंग गोष्टी, स्पेशली दारू, ड्रग्स वगैरेचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या ब्रेनवर होतो, मेंदूवर होतो. ब्रेन टिश्यू डिस्टर्ब होतात सगळे. आणि आपल्यात जे केमिकल बॅलन्सिंग असतं त्यातला समतोल ढळतो. आता हे सायंटिफिक आहे आणि हे अतिशय सूक्ष्मात घडतं. तसं ते लोकांच्या लक्षातही येत नाही. पण जसजशी वर्षानुवर्ष जेव्हा रोज आतून ती पिण्याची सवय जडते, त्यामुळे त्यांचं डोकं आऊट होतं आणि खूप क्रोधी बनतात, चिडचिड करतात, कॉन्सन्ट्रेशन पॉवर निघून जाते, विस्मृती होते. आम्हाला एक अनुभव आला होता अनेक वर्षांपूर्वी, साधारण 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही दादाजींकडून आत्म्याचं ज्ञान प्राप्त केलं होतं
आणि ज्ञान घेतल्यानंतर 3 वर्षानंतरची गोष्ट आहे. आत्म्याच्या खूप छान आनंदात असायचो आम्ही. खूपच वेगळेपण आत्म्याचं आणि मन वचन कायचं असायचं. ऑल द टाईम 24 hours हाच अवेअरनेस असायचा. मी शुद्धात्मा आहे. अवेअरनेस अजूनही असतो. इतकी वर्ष झाली, 1968 पासून आजवर तो अवेअरनेस एका सेकंदासाठी गेला नाही. आणि खूपच प्रगती आणि आत्म्याचा आनंद कायम असतो. तर असं आत्म्याचं ज्ञान दादाजींकडून 2च तासात प्राप्त झाल्यानंतरचा आमचा हा अनुभव आहे. आमच्या जीवनात एक प्रसंग घडला. शिवरात्रीचा दिवस होता. एका कोणी दादाजींच्या भक्ताने मोठ्या प्रेमाने भांगेचा प्रसाद केला. ठंडाई म्हणून सगळ्यांना प्रसाद थोडा वाटून टाकला सगळ्यांना. आणि आमच्यासाठी स्पेशल घेऊन आले होते, तर आम्ही प्यायलो. स्पेशल बनवून आणलं होतं. स्पेशल म्हणजे असं होतं की त्यात भांगेचं प्रमाण जास्त होतं आणि अर्कयुक्त असा डोस होता जे त्यांनी पाठवलं होतं. त्यांनी सूचना दिली होती की यात थोडं दूध घालून ते पातळ करा. पण तो माणूस डायल्यूट करायला विसरला आणि तो कॉन्सन्ट्रेटेड ती मात्रा आम्हाला दिली गेली आणि आमच्यावर इतका परिणाम झाला की आम्हाला बस तेच घ्यावं असं वाटायचं. खा वाटत होती नुसती. संपूर्ण वेळ तेच खायचं आणि झोप यायची. पण तेव्हा रात्री घेतल्याने रात्र तर झोपून काढली. सकाळी उठल्यावर जरा ताजतवानं वाटलं, पण डोकं जरा जड होतं. आम्ही ध्यान करण्याचा प्रयत्न केला, पण ध्यान लागलं नाही. इतकं डोकं दुखत होतं. डोकं अगदी जड झालं होतं. संध्याकाळी प्रयत्न केला, नाही लागलं ध्यान. करत असा अनुभव आला होता की 1 महिन्यापर्यंत स्वाभाविकतः ध्यानात लक्ष केंद्रित होत नव्हतं. एकाग्रता अगदी नष्ट झाली होती. खूप सूक्ष्म लेवलवर निरीक्षण केलं तेव्हा हे कळलं. आणि बाकी बघा, स्थूल व्यवहारात तर काही फरक पडला नव्हता लोकांसमोर, पण सूक्ष्मात खूप फरक पडला होता. अपघातानंच हे घडलं होतं. हाच अनुभव आम्ही सगळ्यांना सांगायचो. ते ऐकून मुलांवर त्याचा परिणाम व्हायचा की अरे असं होतं. म्हणजे बघा, असं काही घेतलं तर अभ्यासावर मन कसं एकाग्र कराल सांगा. तुम्ही कराल ते सगळं यांत्रिकपणे काम घडेल तुमच्याकडून. पण जेव्हा डोक्याने बौद्धिक काही काम असेल, अक्कल हुशारीने करायचं आहे, तर नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल. आणि संसारात काय होतं, सगळे आपण जे जेवण जेवतो ना, त्याचं पोटात पेट्रिफिकेशन होतं आणि त्यातून दारू तयार होते आणि त्याचं इंटॉक्सिनेशन होतं आणि झोप येते. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण आत्माच आहोत हे सुद्धा आपण विसरतो. आत्मा आहोत असा विचारही मनात येत नाही. आणि समजा माझं नाव निरुमा आहे, तर मी निरुमा आहे हाच विचार डोक्यामध्ये असतो. अवेअरनेस हाच राहतो. आत्मा आहे असा नसतो अवेअरनेस. त्यामुळे मी एखादा ग्लास घेतला तर काय बिघडतं. मी निरुबॅन आहे त्यामुळे चालेल. मी जणू क्वीन एलिझाबेथ असं वाटायला लागतं. किंग ऑफ होल वर्ल्ड असं आतून वाटायला लागतं. आणि मग एक तर मूळ अवेअरनेस म्हणजे ओरिजिनल अवेअरनेस, मी आत्मा आहे तो जातो आणि मी निरुबॅन आहे तो आला या अज्ञानतेच्या इंटॉक्सिनेशनमुळे. आणि तेही नीट नसतं. जर का एखादा पेग घेतला तर तेही निघून जातं आणि आय एम द क्वीन ऑफ द वर्ल्ड असं वाटतं. बघा किती कमी होतो अवेअरनेस. हा अवेअरनेस प्राप्त करण्यासाठी कित्येक जन्म साधना करावी लागते. तेव्हा हा मनुष्य जन्म मिळतो. प्रचंड बुद्धिमत्ता मिळते आणि संस्कार मिळतात. आणि ते असेच दारू पिऊन ड्रग्ज घेऊन असं पाण्यासारखं वाहवत जाऊ देतात आपलं आयुष्य. कित्येक जन्मापासूनचे संस्कार असे वाया घालवून टाकतात. त्याचं किती मूल असतं, त्याचं मूल्य न समजल्याने आपलं व्यर्थ होऊन जातं. मग मनुष्य जन्मच व्यर्थ होतो.
मनुष्य जन्म संसार चालवण्यासाठी तर बाय प्रोडक्शनमध्ये चालतो. मेन प्रोडक्शन तर आपला आत्मा, तो प्राप्त करणं, अवेअरनेस वाढवणं, संस्कार वाढवत जाणं, मन संयमित ठेवणं, कितीही क्रोध मान माया लोभ असो त्यावर नियंत्रण ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि त्यातून जो आनंद मिळतो, त्यातून जे आंतरिक सुख मिळतं, त्याच्या पुढे जगातल्या कुठल्याच गोष्टीचं मूल्य नाही. एकदा अनुभव तर घेऊन बघा. तुमच्याने होणार नसेल तर आमच्याकडे या, आम्ही आपल्याला सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहोत. तुमच्या ज्या काही कमतरता असतील त्या सगळ्या निघून जातील. आत्म्याचं सुख प्राप्त झाल्यावर इतर गोष्टींमध्ये काहीच सुख वाटत नाही. माणसाचं कसं असतं की इकडून तिकडे सुखच तर शोधतो, त्याला इथे काही वाटत नाही. तर एंटरटेनमेंट मग आहेच, पुन्हा ड्रग्स, दारू आहे, सिगरेट आहे. आजकाल तर तंबाखूचं गुटख्याचं फारच चाललं आहे भारतामध्ये. गुटखा तर आपल्या हिंदुस्थानातली अगदी लहान लहान मुलं, खेड्यातली, मोठमोठ्या शहरातली, टीनेजमधली मुलं शाळेपासूनच गुटखा खायला शिकत आहेत. कॉलेजमध्ये तर नक्कीच याचं प्रमाण खूप वाढलं आहे. यातून त्यांना कळत नाही आहे की ते कशाचे गुलाम बनत आहेत. आपल्यात तर परमात्मा आहे. अशा लहान सहान तंबाखूसारख्या गोष्टी, दारूसारख्या, दारूच्या एका ग्लाससारखी गोष्ट, 1-2 इंचाच्या सिगरेटसारखी गोष्ट. त्यामुळे काय आपण आपलं परमात्मा पद गमवायचं का? यासमोर लाचार व्हायचं का आपण? काय असल्या गोष्टींसाठी आपण आपला आनंद गमवायचा? आपल्या जीवनाचं ध्येय आपण गमावून बसायचं का? ज्याला काही किंमत नाही आहे, ही फक्त आपल्या मनाची समजूत आहे की यामध्ये मजा येते, इतकंच. काय तर ही फॅशन, सिगरेट वगैरे तर फॅशन म्हणून ओढली जाते हो. फ्रेंड सर्कलमध्ये म्हणतात ना, मग स्पेशली जेव्हा गर्लफ्रेंडच्या समोर असतो ना, तेव्हा शायनिंग मारण्यासाठी सिगरेट ओढतात. आमच्या इथे एक ब्रह्मचारी बाई येतात आणि त्यातल्या 2-3 जणांचा तर असा एक्सपिरियन्स आहे, बस शान दाखवायला. त्यात इंटरेस्ट तर काहीच वाटत नव्हता, पण रस चव तर नव्हतीच, पण बस दाखवण्यासाठी की ओ हो आम्ही सुद्धा काही आहोत, मॉडर्न आहोत. कसले मॉडर्न? अशाने कोणी कधी मॉडर्न होतं का सांगा मला? मॉडर्न तर आपण आपल्या विचारांनी होऊ शकतो. असं सिगरेट पिऊन थोडीच मॉडर्न होतात कधी. उलट आणखी खालच्या पातळीचे होतात. चांगल्या सुसंस्कृत मुली तर पसंतच करणार नाहीत. बघायला, फक्त मजा करायला ठीक आहे हो, पण आपला नवरा, म्हणजे कुठल्याही मुलीला आपला नवरा स्मोकिंग करतो, ड्रग्ज घेतो किंवा दारू पितो, असं कुठल्याच स्त्रीला आवडत नाही. जर ती स्वतः तसं करत असेल तर वेगळं, अन्यथा कोणत्याही संस्कारी स्त्रीला ते आवडणार नाही. आपल्या भारतात तर अजिबात नाही. तर मग असे वाईट संस्कार का बरं करवून घ्यायचे सांगा? खूप सारे जण आमच्याकडे अशा वाईट सवयी सोडून घ्यायला येतात. आम्ही त्यांना खूप प्रोत्साहित करतो आणि दृढ निश्चय करवून घेतो आणि प्रतिज्ञा करवून घेतो. त्यामुळे त्यांचं व्यसन सुट्टा आठवणही येत नाही त्यांना की अशी काही सवय होती आपल्याला. एक छोटीशी गोष्ट आहे ती. 2 इंचाची सिगरेट आपलं सगळ्यातलं लक्ष उडवून टाकतं. आपली जी कुवत असते ती निघून जाते. वीर्य डाऊन होतं, आत्मवीर्य निघून जातं. आमच्याकडे एक मुलगा येतो, 25 वर्षांचा आहे. त्याचं या आधीचं जीवन अगदी वाईट होतं. तो सांगायचा, मी तर आपलं काही महत्त्व दाखवण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी सगळ्या फ्रेंड सर्कलबरोबर दारू पिणं सुरू केलं, सिगरेट ओढायचो आणि माझं असं तर काही खास वैशिष्ट्य नव्हतं, काही यायचं नाही, पण शो करण्यासाठी मी असं सगळं करायचो. पण कोणास ठाऊक कितीही प्यायलो तरी मला चढतच नव्हती म्हणायचं सगळे आऊट व्हायचे, पण माझ्यावर काही परिणाम होत नसे.
मग दादाश्रींचं एक पुस्तक त्याच्या हातात पडलं तर त्याच्या हृदयाचं परिवर्तन झालं. अरे आयुष्य हे असं आहे. मग तो आला आमच्याकडे, त्याने ज्ञान घेतलं, आत्म्याचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याच्यात पूर्ण बदल झाला. त्याच्याप्रती तो अगदी समर्पित झाला. तो म्हणायला लागला की हे माझं मन वचन काया याचं काही महत्त्वच नव्हतं, त्याची किंमतच माहीत नव्हती. एकदम रद्दड माल वाटायचा मला या सगळ्या गोष्टी. इतर लोक माझा हा माल रिजेक्ट करायचे. अशा रद्दड गोष्टी घेऊन जगणं मला आवडत नव्हतं. पण जेव्हा आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं तर इतका आनंद व्हायला लागला की हो हो हो, आत्म्यामध्ये इतकं सुख आहे, इतकं त्याचं मूल्य आहे, इतकं त्याचं वैभव आहे. त्याला आत्मवैभवाचा अनुभव आला. त्यानंतर त्याला वाटलं की अरे मन वचन काय कुचकामी होते, अगदीच निरुपयोगी, पण आज ते दुनियेच्या कल्याणाच्या कामी येत आहेत. आता माझं जीवन सफल होईल, मी मन वचन कायेनं समर्पित झालो जगत कल्याणासाठी. असा त्याच्यामध्ये बदल घडला बघा. चुकीची समज, वाईट सवयी सुटल्या. आणि इतकंच नाही तर तो स्वतः त्यातून बाहेर पडला, पण त्याने त्याच्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या कित्येक छोट्या छोट्या गावात जाऊन, अगदी आदिवासींच्या गावात जाऊन त्याने त्या सगळ्यांना समजावून सांगून त्यांचं दारूचं व्यसन सोडवलं, वाईट व्यसनं सोडवली, सगळ्यांना आत्मधर्माच्या दिशेनं वळवलं. असा एखादा जरी सच्च्या मार्गावर आला तरी तो हजारोंना सच्च्या मार्गावर आणू शकतो. अशी सगळी शक्ती प्रत्येकात आहे आणि आजच्या युवकांमध्ये तर खूपच आहे. प्रत्येकाच्या अंतरंगात सगळ्या हिंदुस्थानाला हलवून ठेवायची ताकद आहे. पण या सगळ्या शक्ती वाईट मार्गावर वळतायत आज, आणि या सगळ्या शक्ती एकत्र यायला हव्यात. आणि बघा, त्यानं आपलं भलं तर होईलच, पण आपल्या कुटुंबाचंही होईल आणि सगळ्या देशाचं, दुनियेचंही भलं होऊ शकेल आपल्याकडून. तर अशा सगळ्या शक्तींना प्रकट करायचं आहे. त्यासाठी गरजेचं आहे ते वाईट सवयी घालवणं. आपण परमात्मा तत्व प्राप्त करणारे आहोत. आपल्याकडे काय नाही, अनंत शक्ती आहेत. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला का बांधून ठेवतील? आपण का अशा सगळ्या गोष्टींनी, या वाईट सवयींनी व्यसनग्रस्त का व्हायचं? व्यसनाधीन व्हायचं नाही आहे, व्यसनमुक्त व्हायचं आहे. आणि जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला बांधून ठेवू शकत नाही तेव्हाच आपण पूर्णतः बंधमुक्त होऊ शकतो. मुक्त अवस्था, जितकी मुक्त अवस्था तितका आतून आनंद आणि सुख सतत सतत आपल्याला मिळत राहील. नाही तर मग इकडून तिकडून सुख, इकडून घ्या, तिकडून शोधा, इकडून शोधा, तिकडून मिळवा, दिवसभर डोक्यात हेच चालू राहील आणि त्याचं टेन्शन असेल. म्हणून हे फार गरजेचं आहे की या साऱ्या वाईट सवयी सोडून द्यायच्या. कित्येकांना, आजच्या टीनेजर्सना बघा, एकमेकांचं बघून, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये बघून चोरी करायचीही सवय लागते. तर पालक याविषयी सुद्धा आपल्या मुलांना घेऊन येतात आमच्याकडे आणि तक्रार करून विचारतात की याचा काय उपाय. एवढे सुसंस्कृत आईवडील आहोत आपण, आपलं घरंदाज घराणं आहे, सगळं काही भरपूर आहे, धन दौलत कशाची कमतरता नाही घरात खाण्यापिण्याची, तरीही आमच्या मुलाला चोरी करण्याची सवय लागली आहे. काही सुसंस्कृत मुलींना सुद्धा चोरीची सवय लागते. त्याचा परिणाम इतका वाईट होतो ना की मुलींच्या बाबतीत तर खूपच वाईट होतो. कारण आई वडील तर चालवून घेतील, ते लपवून ठेवतील, पण सासरी काय अवस्था होईल. असं एकदा झालं होतं का मुलीला, अशी चोरी करायची सवय लागली आणि मानसिक होती तिची विकृती. तिला सगळं समजायचं आणि संस्कारी, घरंदाज, धर्मनिष्ठ घरातली होती, तरी त्या मुलीला ती सवय जडली. जिकडे जाईल कोणाच्या तरी पर्समधून पैसे काढायचे, कोणाच्या घरी गेली तर एखादा दागिना पळवायचा, कळायचं नाही. अत्यंत सुसंस्कृत घराण्यातली सुसंस्कृत मुलगी असं कसं करेल, संशय सुद्धा यायचा नाही. तिचं लग्न झाल्यानंतर सासरी थोडे दिवस तर कळलं नाही, पण नंतर मात्र त्याचा परिणाम इतका वाईट झाला की डिवोर्स झाला. खूप दुःखी झाली ती स्वतः
प्रयत्न करायची की ही सवय घालवेन, पण तिला इतकं आकर्षण वाटायचं, शी कुड नॉट कंट्रोल हरसेल्फ. मग आमच्याकडे घेऊन आले तिचे पालक, तिला हळूहळू समजावत गेलो आणि तरी तिच्यात फरक पडला नाही. मग ती आमच्याशी खूपच अटॅच झाली. त्या अटॅचमेंटचा आम्ही फायदा घेतला. तिच्याशी आम्ही खूप सक्तीने वागलो. आम्ही तिला आमच्या जवळपास फिरकूही दिलं नाही. तिला सांगितलं की जोवर तू या सवयीतून बाहेर पडत नाहीस तोवर या कडक मर्यादा तुझ्यावर आहेत. खूप थोडा वेळ मी तुला भेटायला देईन, कारण समजा तू आमच्याकडे येणाऱ्यांच्या पर्समधून काही घेऊन गेलीस तर किती वाईट इम्प्रेशन पडेल. मग सत्संगात अशा गोष्टी करणं किती वाईट आहे याची तिला जाणीव करून दिली. आणि त्याचा परिणाम इतका चांगला झाला की 1 वर्षात तिने आपली सगळी वाईट कर्म, पश्चाताप, प्रतिक्रमण करून धुवून टाकली. एकदम नॉर्मल झाली आता. असंच एका मुलाचंही झालं होतं. दादाश्रींच्या वेळी 25 वर्षांचा मुलगा होता. तो सुरतचा होता आणि डायमंड बिझनेसमध्ये नोकरी करत होता, काम करत होता, मजुरीचं काम करायचा. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की बस हे सगळे हिऱ्यांचे व्यापारी करोडपती आहेत, त्यांच्याकडून मी पैसा लुटेन आणि तो गोरगरिबांना वाटेन. म्हणून त्याने एक छान असा बरोबर प्लान आखला. डायमंड्स महागात विकत घ्यायचे, खूप जास्त किंमत देऊन विकत घ्यायचे, भारी रक्कम देऊन घेऊन यायचे आणि कमी किमतीत विकून टाकायचे. याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी याच्या डोक्यावर, असं करत करत 50 लाखांचं त्याने देणं करून ठेवलं. देणं झालं त्याचं सगळ्या व्यापाऱ्यांना. आणि ही तर सगळी 2 नंबरचीच बाब होती. कोण कोणाला पकडणार मग? आता काही तर करू शकत नाही म्हटल्यावर सगळे लोक पकडून त्याला मारायला धावले. तो तर पळून गेला आणि पळून दादाश्रींच्या चरणी आला आणि म्हणाला, त्यांनी सगळं विचारलं त्याला. दादाश्रींना सगळी स्टोरी त्याने सांगितली. म्हणाला की माझ्या डोक्यात असा विचार आला की सगळ्या श्रीमंत आणि गरिबांना एकाच स्तरावर आणू. अगदी लहान होतो तेव्हापासून डोक्यात चालू असायचं. तर दादाश्रींनी त्याला समजावलं, सगळ्यांना बोलावून सगळ्यांची माफी मागायला लावली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मला जेलमध्ये टाकायचं तर टाका, जे करायचं ते करा, पण माझ्याकडे काही नाही. आणि रिअली त्याच्याकडे 1 पैसाही नव्हता. त्याच्या बायकोला जेवायला अन्नही नव्हतं. अहो, त्याला पकडून घेऊन गेले होते. तर सगळ्यांनी समेट केला. त्याला थोडे दिवस तुरुंगात ठेवून सोडलं. पण मग त्यानंतर तर तो पूर्ण सुधारला आणि हे सगळे काळेधंदे करणं त्याने सोडून दिलं. आशाही विचारांचे एखादे असतात, असं काहीतरी उलटं करतात आणि आपली मनमानी करतात. हे चांगले संस्कार नाही आहेत, पण प्रेमाने चांगली खरी समज दिल्याने मुलांच्यात नक्कीच सुधारणा होते. आमच्याकडे अशा खूप सगळ्या प्रसंगांचे अनुभव आहेत ज्यात अनेक समजावून सुधारलेले आहेत. त्यावेळी रागावून किंवा मारझोड करून काही सुधारणा होत नाही. सगळ्यात आधी त्याला पटवून द्यायचं की हे जे काही तू करतोयस ते वाईट आहे, हे चुकीचं आहे. प्रथम तर त्याचं मत परिवर्तन व्हायला हवं, त्याचा अभिप्राय बदलायला हवा. अभिप्राय जोवर तसाच आहे तोवर तुम्ही कितीही काम करा त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून मुलांना सर्वप्रथम समजावून, पटवून, त्याचे परिणाम दाखवून, सामदाम दंडभेद काही करून त्यांना याची जाणीव करून द्यायची की ते जे काही करतायत ते चुकीचं आहे. मारझोड करून नाही तर प्रेमभरीत सक्ती करायची. ते प्रेमभरीत. प्रेमाचा आग्रह सगळ्यात वजनदार ठरतो. खूप त्याचं वजन पडतं. त्याच्या वजनाने मुलांच्यात सुधारणा होते. त्यासाठी आपलंही त्याच्यावर अतूट प्रेम असायला हवं. जिथे प्रेमच नसतं तिथे मुलं कधीच सुधरत नाहीत. प्रेमामुळे कितीही वाईट गोष्टी असल्या तरी सुधारणा होऊ शकते. हा आमचा अनुभव आहे. जय सच्चिदानंद.